नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं घेतलेली भेंडी. भेंडी लांब दिसली, भेंडी लांब आहे पण एकदमच कवळी लसलशीत आहे. चला, आज आपल्याला वेगळी अशी भेंडी करायची. पाहू शकता तुम्ही. आणि ह्या भेंडीचे मी फक्त दोन तुकडे करणार आहे. पहा, अशा पद्धतीने हे 2 तुकडे करणार आहे. आपल्याला करायची आहे भरून कुरकुरीत भेंडी. मग चला, ही भरून कुरकुरीत भेंडी कशी होती ते तरी पाहूया. आता इथं संपूर्ण अशा पद्धतीने मी ही भेंडी कट करून घेते. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अजून 2-3 दाखवते. आणि भेंडी अगदी छान मस्त अशी कट करून घेते. आणि जास्त मोठी असली की त्याचे 3 तुकडे करायचे, आणि कमी असली की त्याचे 2 तुकडे करायचे. हे बघा, मधी मस्त कट दिलेला आहे. भेंडी संपूर्ण आपली चिरूनही झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. चला मग, आता आपल्याला काढायचा याचा मसाला. मसाला पहा मी कशा पद्धतीने काढते. खरंच खमंग असा मसाला आहे, खूप छान. त्याच्यामध्ये थोडीशी मुठभर, मुठीलाही कमी असे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे अगदीच बारीक गॅस करून आपल्याला एकदम गवळ असे भाजून घ्यायच्यात. एकही डाग पडला नाही पाहिजे. पहा, त्याच्यानंतर 1 चमचेचा माना इथं मी धने टाकणार आहे. धनेसुद्धा अगदी खमंग असे भाजून घ्यायच्यात. त्याच्यानंतर अर्धा चमचा इथं मी जिरीसुद्धा टाकलेली आहे. आता धने आणि जिरी हे सोबतच टाकायचं, म्हणजे कसं आहे, सारखं भाजून निघतं. त्याच्यानंतर मस्तपैकी आपण इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर अजून तुम्ही टाकू शकता. आणि हे बघा, मस्त असा लसूण घेतला आहे. आता हे आपण वेगवेगळं का घेतलं, कारण की वेगवेगळंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बरं का, एकत्र वाटायचं नाही आहे. खमंग अशा मिरच्या आणि लसूण मी भाजून घेणार आहे. पाहू शकता. म्हणजे काय होतं, मिरच्या बी आपल्या छान मऊ लुसलुशीत होतात, त्या भाजून बी निघतात. चला मग, अशा पद्धतीने आपण मस्त असं भाजून घेऊया. पाहू शकता तुम्ही. छान पद्धतीने मी भाजून घेणार आहे. आणि बघा, इथं मस्त असं वाटून घेतलं आहे बरं का. पहा, आता वाटल्याच्या नंतर आपण वेगवेगळं वाटल्याच्या नंतर आपल्याला ते एकत्र करायचे. आता ही मिरचीसुद्धा मी ते शेंगदाण्याचा कुटण, आपण धने जे भाजून घेतले ते वाटलेले त्याच्या ह्याच्यात काढलेली. पाहू शकता. याच्यात काढल्याच्या नंतर त्याच्यात थोडीशी धना पावडर टाकायची. पहा, थोडीशी हळद टाकायची आहे, जास्तही टाकायची नाही आहे. आणि थोडीशी बेडकी मिरची, कारण की रंग येण्यासाठी फक्त टाकायची, बाकी काही नाही आहे. थोडासा मटण मसाला चवीपुरता टाकायचा आहे. पहा, आणि आपल्याला आता मिक्स करायला पाणी टाकायचं नाही, तेल टाकायचं आहे. इथं अर्धी पळी मी तेलाची टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथं चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला सगळं ते एकजीव करायचे बरं का, पूर्ण मिक्स करायचे. पहा, आता इथं पूर्ण मिक्स करणार आहे. पहा, पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही आहे. पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला लागायचं भेंडी भरायला. भेंडी बी अगदी ठासून भरून घ्यायची. पहा, मस्तपैकी जेवढा मसाला बसन तेवढा त्याच्यात घालायचा आहे. संपूर्ण भेंडी आपली भरून झालेली आहे. पाहू शकता मैत्रिणींनो. पहा, मसाला अगदी परफेक्ट पुरलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं घेतले बेसन पीठ. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, जास्तही नाही, की ते सुद्धा अक्षरशः तेवढ्या भेंडीला अगदीच भरपूर पुरणार आहे.
अशी मस्त भरलेली कुरकुरीत आपल्याला भेंडी बनवायची बरं का. त्याच्यावर मस्तपैकी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा टाकली. थोडीशी हळद टाकायची कलरपुरती, जास्तही नाही. आता चला हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचे. पहा, हाताचा वापर पार नंतर करणार आहे आपण, लगेच हातच लावणार नाही. पहा मस्त बेटर तयार झालेले पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त असं लागतं. आता इथं प्रत्येक भेंडी मी अशी बुडून घेते. पहा, जास्त हातही नाही भरवायला लागत, काय नाही. 2 बोटांनी मस्त अशी ही भेंडी भरून निघते. चला आता इकडे गॅसवर तेल आहे तापले. आता आपण लगेच ह्या भेंड्या अशा सोडून देऊया. पहा अगदी मस्त भेंडी टाकून दिलेली आहे आणि अक्षरशः लाईनीत टाकलेली आहे. अजिबात चिकटणार नाही, काय नाही. अशी मस्त भेंडी होणार आहे. एकदम कुरकुरीत अशी ही आपली भेंडी होणार आहे. पहा रंग बी किती सुंदर दिसतो. भेंडी बी खूप छान परातली. पाहू शकता तुम्ही. आपली ही आजची भेंडीची भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. चला आता इथं मस्त बघा रंग काय छान आला आहे. भेंडी अगदी तयार झालेली आहे. मी तुम्हाला अगदीच मस्त अशी. आता आपण हिला काढून घेऊया. पहा सुटलं का नाही तोंडाला पाणी. सुंदर अशी भेंडी झालेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. पहा काय टम्म फुगली आणि रंग बी छान नेला. आता दुसराही घाणा आपण लगेच काढून घेऊया. पहा संपूर्ण भेंडी आपली तयार झालेली आहे. इथं चटमटीत कुरकुरीत भरलेली भेंडी. पहा मैत्रिणींनो, आजची भेंडी तुम्हाला कशी वाटली, ही भरलेली कुरकुरीत भेंडी. चला आता मी तुम्हाला चिरून बी दाखवते. ठासून असा मसाला भरलेली ही भेंडी. पहा मग आवडली तर. अशी सुंदर दिसते, वरून कुरकुरीत आतून मऊ सॉफ्ट अशी ही भेंडी आहे. पहा पहा बरं, मसाला बी किती सुंदर दिसतो आतमधून. हे बघा, वाटते का नाही छान. चला अजून एक तुम्हाला मी चिरून दाखवते. पाहू शकता दुसरी बी मी चिरून घेतलेली आहे. पहा मस्त दिसती का नाही. वा, सुटलं का नाही मग तोंडाला पाणी. मग पहा आजची भेंडी तुम्हाला आवडली तर एकदा नक्की करून पहा. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.